अमरावती ग्रामीण व शहरी भागामध्ये कबड्डी या खेळाचे पोषक वातावरण असून अमरावती ही कबड्डीची पंढरी मानली जाते। जिल्ह्याच्या मातीमधून आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे कबड्डीपटू घडत असल्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रामध्ये अमरावतीचा नावलौकिक वाढलेला आहे। 2023च्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे भव्य यशस्वी आयोजन व अभूतपूर्व प्रतिसादानंतर यावर्षीच्या ऑल इंडिया फेडरेशन कपचे यजमानपद विदर्भ अमरावतीला मिळालेले असून ही सर्वांसाठी गौरवाची बाब आहे। ॲमेच्युअर कबड्डी असोसिएशन विदर्भ, अमरावती जिल्हा हौसी कबड्डी असोसिएशन व शोध प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने चतुर्थ वरिष्ठ राष्ट्रीय फेडरेशन कप पुरुष, महिला व कबड्डी स्पर्धांचे येत्या 2 ते 4 मे 2025 पर्यंत संत गाडगेबाबा समाधी मंदिर प्रांगण, गाडगेनगर, अमरावती येथे भव्य आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी दिली। आपल्या अमरावती शहरामध्ये येणाऱ्या 2, 3, 4 तारखेला कबड्डीच्या नॅशनल लेवलच्या कबड्डीच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहे। त्यामध्ये इंटरनॅशनल नॅशनल लेवलचे सर्व कबड्डीचे प्लेयर या ठिकाणी येणार आहे। महिला आणि पुरुषांची एकत्रित या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे। पुरुषांच्या 9 टीम आहे, महिलांच्या 9 टीम आहे। अशा माध्यमातून 2, 3, 4 अशा 3 दिवसाच्या मॅचेस आयोजित केलेल्या आहे आणि त्यातून नॅशनल लेवलचे कबड्डीचे प्लेयर या ठिकाणी निवड होणार आहे। अशा पद्धतीने आपल्या अमरावतीमध्ये पहिल्यांदाच याचं आयोजन केलं आहे। त्यामध्ये चितूभाऊ ठाकूर, यश खोडके यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजन केलं आहे। माझी अमरावती शहरातील आणि जिल्ह्यातील आणि विदर्भातील सर्व कबड्डी प्लेयर आणि सर्व जनतेला विनंती आहे की आपण या मॅचेसमध्ये बघण्यासाठी यावं, याचा आनंद घ्यावा की अमरावती जिल्ह्यातील विदर्भातील चांगले कबड्डीचे प्लेयर कसे निर्माण होतील। अनेक कबड्डीचे प्लेयर आहेत, पण त्याच्यापेक्षा अजून येणाऱ्या पिढीमध्ये सुद्धा नवीन कबड्डीचे प्लेयर तयार व्हावे आणि नॅशनल लेवलवर, इंटरनॅशनल लेवलवर जावं, हीच खऱ्या अर्थानं आमची या ठिकाणी अमरावती जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि शोध प्रतिष्ठानच्या वतीने हे आयोजन केलं आहे। आपण सर्वांनी त्याला प्रतिसाद द्यावा ही विनंती। धन्यवाद। शुक्रवार दिनांक 2 मे 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता या कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार असून कबड्डीच्या दणदणीत सामन्यांना सुरुवात होणार आहे। उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता कबड्डीचे सर्व सामने सायंकाळीच्या सत्रात व रात्री उशिरापर्यंत खेळविण्यात येणार आहे। यासाठी प्रकाश व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर महिला व पुरुष संघांमधील सामन्यांकरिता स्वतंत्र मॅटवर सर्व सामने खेळविण्यात येणार असून जवळपास 5000 प्रेक्षकांकरिता बसण्याची व्यवस्था व्हावी म्हणून भव्य प्रेक्षक गॅलरी सुद्धा साकारण्यात आलेली आहे। स्पर्धेमध्ये सहभागी संघाकरिता स्वतंत्र पॅव्हेलियनची व्यवस्था असून भोजन, निवास व प्रवासाची सुद्धा उत्तम व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती ॲमेच्युअर कबड्डी असोसिएशन विदर्भचे अध्यक्ष जीतू ठाकूर यांनी दिली आहे। आने वाले 2, 3, 4 तारीख को 4th फेडरेशन कप नेशनल का आयोजन गाड़गे बाबा समाधि मंदिर के ग्राउंड पे हो रहा है। आमदार चषक के माध्यम से शोध प्रतिष्ठान और अमरावती जिला कबड्डी एसोसिएशन, विदर्भ कबड्डी एसोसिएशन की तरफ से शोध प्रतिष्ठान के अध्यक्ष यश खोडके और आमदार सुलभाताई खोडके, आमदार संजू भाऊ खोडके, इनके माध्यम से ये आयोजन होने जा रहा है। लेकिन आयोजन की सबसे विशेष बात ये है कि जितना बड़ा आयोजन है वो आयोजन में जितने भी इंटरनेशनल खिलाड़ी है, अर्जुन अवार्ड है, द्रोणाचार्य अवार्ड है, सारे अवार्डी यहाँ आने वाले हैं। सारे प्रो कबड्डी के खिलाड़ी यहाँ खेलने वाले हैं। जो भी लोग देखते हैं, पूरा देश देखता है, पूरे खिलाड़ी यहाँ आने वाले हैं। दूसरी बात, जो ये आयोजन होने जा रहा है, इसमें से जो टीम सिलेक्ट होगी महिला की, वो बिहार में 1 से 10 तारीख को 10 जून तक के वर्ल्ड कप होने वाला है, उसमें ये टीम भाग लेगी। दूसरा, जो मेन वर्ल्ड कप होने वाला है नवंबर में, उसमें भी ये टीम, मेन की भी टीम भाग लेगी। मतलब दोनों वर्ल्ड कप का, इंटरनेशनल का टीम यहाँ चुना जाएगा। और इस माध्यम से जो ये आयोजन हो रहा है, 5 स्टार आयोजन है। इसमें जो खिलाड़ी रुकेंगे मणिरत्नम रिसोर्ट में 100 रूम करके रखी हुई है, उस रूम में पूरे खिलाड़ी रहने वाले हैं। उनके आने जाने की व्यवस्था जो भी है, लॉजिंग, बोर्डिंग की सारी व्यवस्था शोध प्रतिष्ठान ने सब करके रखी हुई है और अच्छे से अच्छा आयोजन होगा। और अमरावती की जनता को, पूरे विदर्भ को ये आयोजन देखने आना चाहिए। इस आयोजन के माध्यम से हर खिलाड़ी, इंटरनेशनल खिलाड़ी सभी को देखने के लिए मिलेगा और कबड्डी का अच्छा प्रचार प्रसार सब चीज़ें होगी। इसमें से जो आज हमको ये अपॉर्चुनिटी मिली है माननीय आमदार सुलभाताई खोडके, संजू खोडके, यश खोडके के माध्यम से, इसका सभी ने लाभ लेना चाहिए। धन्यवाद। विदर्भ न्यूज ब्यूरो, अमरावती।